तर सकाळची सुरुवात रोज अशी असते. आमची मॅडम अशी नौटंकी करत असते उठते वेळी. कधी-कधी खूप लाडात येते, कधी-कधी खूप लवकर उठून बसते. पण लहान मूल म्हटलं की हे सगळे नखरे येणारच आणि खूप छान पण वाटतात. सकाळी-सकाळी तिला मी उठवलं. त्याच्यानंतर तिला नाश्त्यासाठी मी बॉईल एग दिले आणि मग तिला रेडी केलं स्कूलसाठी. आवडलं? खा पटकन. त्याच्यानंतर इथं मी स्वयंपाकाची तयारी केली. गवारची भाजी बनवत होती मी. कुकरमध्येच बनवणार होती. इकडे डाळ भाताचं कुकर लावलेलं आहे. गवार भाजून घेतलेली आहे आणि बाकीचा स्वयंपाक आवरते. नमस्कार, मी मनस्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे बुधवार आणि आत्ता मी चालली मार्केटमध्ये. मम्मी आले गावाकडून. मम्मी आणि काकी, दोघी काकी आलेत. तर होळीचा जो काही जे काही सामान घ्यायचं आहे ते घ्यायला ती लोक आलेत. मम्मीने मला पण बोलवलं आहे. माझंही थोडंफार सामान घ्यायचं आहे, तर म्हटलं दोन्ही पण कामं होऊन जातील. तर मम्मी आता बसने आले, पोचली ती. आत्ता वाजलेत 11. आम्ही आता निघालो घरातून. ग्रेशूच्या पप्पांचा हाफडे आहे. हाफडे घेतलेत त्यांनी आणि दुपारनंतर ते जेवण करून जॉबला जाणार आहेत. त्यामुळे आज जी काही कामं आहेत ती ह्या वेळेतच आवरून घ्यायची आहेत. ते मला मम्मीजवळच तिथं सोडणार आहेत मार्केटमध्ये आणि मग ते त्यांची कामं करायला पुढे जाणार आहेत. ग्रेशूला आज तेच पिक करणार आहेत, कारण घरी कोणी नाही आहे. सासूबाई पण बाहेर चाललेत, म्हणजे ह्यांच्याबरोबरच चाललेत. सो त्यासाठी मग सासूबाई आणि ग्रेशूचे पप्पा ग्रेशूला पिक करतील, त्याच्यामुळे ते टेन्शन नाही. मला यायला थोडासा उशीर होणार आहे. होळीचं जे काही सामान लागतं होळीचं ते मी घेऊन येणार आहे. घरातली सगळी कामं आवरलेत. पूर्ण क्लीन वगैरे केले. स्वयंपाक पूर्ण झाला आहे. देवपूजा झाली छान. फरशी वगैरे सगळं झालं आहे. आता जायचं आहे मार्केटमध्ये. सोनाराकडे पण जायचं आहे. ग्रेशूचं चेन तिला बनवलेलं होतं, त्याचं हुक थोडंसं ना असं एकदम पातळ बनवलं होतं त्यावेळेला आणि ते सारखं सुटतं आहे. तर विचार करते की ते पण रिपेरिंगला द्यावं, म्हणजे दुसरंच बनवून घ्यावं हुक तिचं. तर तेही द्यायला जायचं आहे सोनाराकडे. तर चला पटकन निघते मी आणि तिकडे गेल्यानंतर थोडाफार व्हिडिओ मी शूट करेन. भरपूर ऊन आहे बाहेर. स्कार्फ घ्यायचं विसरली. ग्रेशूला नाश्त्याला बॉईल एग दिलेत. आज तिचा मॅथ्सचा पेपर आहे. तिची आता स्कूल सुटले खरं तर. आता पटकन आम्ही निघतो. तिला पहिला पिक करतो आणि मग सासूबाई आणि हे तिला घेतील आणि मग मी तिकडे पुढे जाईन. तर चला. आणि तिला आज नाश्त्याला बॉईल एग दिले होते. आता बघू, जेवण तर बनवले. खूप वेळ लागणार, भयंकर ऊन आहे बाहेर. ग्रेशूला आम्हीच पिक केला होता. आता मार्केटमध्ये इथं ग्रेशूला थोडीशी भूक लागली होती आणि घरी जायला वेळ होणार होता, म्हणून त्याच्यासाठी आम्ही तिला पेस्ट्री दिली खायला. तिला काय हवं ते घे म्हटलं, पण तिने पेस्ट्री मागितली. सो आम्ही तिला दिला. आम्हीसुद्धा खाल्लं आणि त्याच्यानंतर मग यांनी मला मार्केटमध्ये सोडले. मार्केटमध्ये जे काही सामान घ्यायचं होतं ते घेतलं. भयंकर ऊन होतं. मम्मी आणि काकी वगैरे मला भेटले. सगळ्यांनी एकत्र सामान घेतलं. त्याच्यानंतर ग्रेशूला आणि बाळाला कपडे घ्यायचे होते, म्हणजे मम्मीकडून. मम्मी घेणार होती दोघांना, तर तेही घेतले आम्ही. आणि मग सगळं सामान वगैरे घेऊन मग मम्मी वगैरे बसनी गेली गावाला आणि मग ग्रेशूचे पप्पा मला घ्यायला आले. त्याच्यानंतर मी गेली डॉक्टरकडे. थोडीशी तब्येत डाऊन होती माझी, म्हणून मग मी डॉक्टरकडे गेली. तिथून आल्यानंतर येते वेळेस डीमार्टला पण जाऊन आली, कारण थोडंसं सामान बाकी होतं डीमार्टमधलं. तर म्हटलं जाते वेळी ते पण घेऊन जावं, कारण उद्या मला गावाला जायचं आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे. खूप सारी कामं आहेत. सो त्यासाठी होता होईल तेवढी आज कामं करून घेतली. असा पसारा पडलाय घरात. मी आली बाहेरून आणि झोपली. जेवण केलं तसं झोपूनच गेली. काहीच नाही आवरलं. इथे सामान आणलेलं आहे ते सुद्धा काढायचं आहे डीमार्टमधून. तेही काढलं नाही आहे. इकडे असा पसारा पडलाय. ग्रेशूला एक ऑनलाईन ड्रेस मागवला होता, तो आलाय ड्रेस. तर तो बघितला आणि असंच ठेवून दिला. तर बऱ्याच गोष्टी अशा आहेत. स्कूलचा ड्रेस पण असंच टाकलं आहे तिने. आणि पसारा तर आहे जसा नेहमी असतोच घरात लहान मुलं असली की. आणि इथे भांडी सकाळी घासलेली आहेत आणि आत्ता घासायची आहेत भांडी जेवण झाल्यानंतरची. जस्ट माझा चहा झाला. ग्रेशूला पाणी ठेवलं आहे अंघोळ करायला, गरम करायला. तर आता तिला पहिला चोकोज खायचे आहेत, तर तिला मी चोकोज देते आणि मग नंतर थोड्या वेळाने तिला अंघोळ घालते. तर आत्ता बघितलं पसारा किती सारा पडला आहे. किचनवर वगैरे आवरायचं आहे. आत्ता 6:15, 6:30ला 5 मिनटं कमी आहेत. टाईम खूप झाला आहे. अर्धा तास झोपते म्हटली आणि जवळजवळ 1 तास मी झोपली. आता जस्ट उठले. मी चहा घेतला. आता ग्रेशूला पहिला अंघोळ घालते, तिला चोकोज खायला देते आणि बाकीचं नंतर रुटीन आवरते. उद्या पुरणपोळीचा स्वयंपाक असणार आहे, तर आजच मी अर्धी तयारी करून ठेवणार आहे पुरण वगैरे शिजवून, म्हणजे उद्या सकाळी मला बरं पडेल. तर चला कामं आवरायला सुरुवात करते.
तर 3:30 वाजता घरी आलो. आत्ता 4:15 झालेत. जेवण वगैरे झालं. भांडी वगैरे काही घासली नाहीत मी, कारण खूप कंटाळा आला आहे. भरपूर उन्हात फिरणं झालं. सगळ्यात पहिलं ग्रेशूच्या स्कूलमध्ये गेलो, कारण सासूबाईंना यायला टाईम होता. मग ग्रेशूचं स्कूलचा टायमिंग पण झाला सुटायचा, म्हणून पहिला स्कूलमध्ये गेलो, तिला घेतलं. त्याच्यानंतर त्यांनी मला त्याच्या अगोदर 1-2 कामं होती ती करून घेतली. मग मार्केटमध्ये मला त्यांनी सोडलं, मम्मी जिथं होती तिथं, आणि ते ग्रेशूला घेऊन परत सासूबाईंना वगैरे घेऊन मग नंतर ते त्यांचं जे काम होतं त्या कामासाठी गेले. दिवसभर 2 ते 2.5 तास पूर्ण मार्केटभर फिरलो आम्ही उन्हामध्ये. भरपूर ऊन लागलं, प्रमाणाच्या बाहेर. पाण्याच्या बॉटल तर घेऊन गेलेलो, सगळ्या संपल्या, पण भयानक ऊन लागलं. आणि 3:30 वाजता घरी आलो. येते वेळी डीमार्टला पण जाऊन आली, तर ते पण काम झालं. उद्या परत गावी जायचं आहे. पुरणपोळीचं जे काही सामान लागतं ते सगळं घेऊन आले मी. तर अजून खूप कामं, घरात खूप सारा पसारा पडला. मी बाहेरून आणलेल्या पिशव्या वगैरे सगळं तसंच आहे, काहीही काढून ठेवलं नाही. फक्त भाजी तेवढंच काढून ठेवलं फ्रीजमध्ये, बाकी सगळं तसाच पसारा आहे. एक पार्सल आलं मिशोवरून, ते सुद्धा ओपन केलं, त्याचाही पसारा पडला. मी आता काही आवरत नाही. चांगला अर्धा तास पूर्ण रेस्ट करणार आहे आणि 5ला उठून मग बाकीची सगळी कामं पटपट करणार आहे. कपडे धुवायचे आहेत मला मेन म्हणजे, आणि ते हातानेच वॉश करायचे आहेत, कारण खूप घाण झालेत, मशीनला लावू शकत नाही. आणि त्यातला एक ड्रेसमध्ये त्याचा कलर जातो आहे, त्यामुळे ते मी अजिबातच मशीनला लावू शकत नाही. तर कपडे पण धुवायचे आहेत. आज होईल तेवढी सगळी कामं मी करणार आहे, कारण उद्या मला परत पुरणपोळीचा स्वयंपाक असणार आहे आणि गावी पण जायचं आहे. ग्रेशू स्कूलवरून आल्यावर बसला खूप गर्दी असते दुपारनंतर, काय समजत नाही काय करावं. बघूया कसं मॅनेज होते. तर ठीक आहे, चला मी थोडं रेस्ट घेते आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करते. तर नेक्स्ट डे उठली मी सकाळी लवकर, बाकीचं सगळं रुटीन आवरलं आणि पुरणपोळीच्या स्वयंपाकाची अर्धी तयारी केली. पण मला अचानक डॉक्टरकडे जावं लागलं. त्याच्यासाठी मग मी मम्मीला बोलून घेतलं, कारण कामं खूप होती आणि मला एकटीला तेवढी आवरणारी नव्हती. म्हणून मग मम्मी आली सकाळी 8च्या बसनी, आणि बाकीची जी काही कामं आहे ती मम्मीने. हॉस्पिटलला पार्किंगचे इतके प्रॉब्लेम आहेत, गाडी खूप लांब पार्क करावी लागली. आता मी जाते चालत, ते येत आहेत. आता पटकन काम झालं तर बरं होतं. तर हॉस्पिटलला आम्ही दोघं आलेलो, मी आणि ग्रेशूचे पप्पा. ते मला फक्त ड्रॉप करून जाणार होते आणि त्यांच्या कामावर जाणार होते. आणि जेव्हा नंबर येईल तेव्हा मी त्यांना कॉल करणार होते, तेव्हा ते येणार होते. ते जवळपासच आहेत ती जॉबला, तर ते बरं पडतं. आता मी निघाली घरी. इथून मला मार्केटला जायचं आहे, त्याच्यानंतर घरी जायचं आहे. ग्रेशू पण आली असेल स्कूलमधून, तिथलं सगळं आवरून परत गावी जायचं आहे. चला, मम्मीने बनवलं आहे खरं तर स्वयंपाक. मी थोडेफार तयारी करून गेलेली, बाकीची मम्मी केले. तर मी पटकन सगळीकडे नैवेद्य ठेवते. तर पापड फ्राय केलेले आहेत. स्वयंपाक पूर्ण झालेला, फक्त भात तेवढा आम्ही आत्ता लावला आहे, कारण सगळीकडे नैवेद्य ठेवला म्हणून मग भाताचं तेवढं आत्ता लावलं आहे. बाकी सगळा स्वयंपाक झाला आहे. पुरणपोळीचा नैवेद्याचं ताट तुम्हाला दाखवलं मी. पाठीमागे महादेवचं मंदिर आहे, तिथलासुद्धा नैवेद्य मी काढून ठेवला आहे. होळीला जो नैवेद्य दाखवतात तोही मी व्यवस्थित प्लेट करून ताट सजवून ते खाली सासूबाईंकडे देऊन आले. म्हणजे मी गावी चालले, त्याच्यामुळे संध्याकाळी त्याच करतील सगळीकडे नैवेद्य. आणि राहिला प्रश्न इथे, तर अजून पूजा केली नाही, कारण सकाळी खूप घाई झाली, हॉस्पिटलला जायचं होतं म्हणून. त्याच्यानंतर काही सामान पण आणायचं होतं, तेही मी घेऊन आली. फुलं, हार, त्याच्यानंतर केळी, ओटी भरायचं सगळं सामान, ते थोडंसं बाकी होतं. ग्रेशूचा एक ड्रेस घेतला होता तिला नवीन काल मम्मीनी, तर तो तिला थोडासा फिटिंगमध्ये प्रॉब्लेम. बाळा कट करू नको, हवा आहे ते कट करू नको, हवा आहे पेपर. तर तो थोडा फिटिंग होत होता, तो एक्सचेंज करून घेतला. अजून 1-2-3 सामानं घ्यायची होती, तीही घेतली. आता मम्मी कपडे धुते, बाकीची सगळी कामं आवरलेत. नको ना राजा, राहू देत तू. तर आता फक्त हे किचनवरचं सगळा पसारा आवरायचा आहे आणि देवपूजा करून घ्यायची आहे. ग्रेशू स्कूलमधून आली, तिची अंघोळ फक्त बाकी आहे, बाकी सगळी झालेत. आता आम्ही जेवण वगैरे करणार आणि मग गावी जाणार. गावी गेल्यानंतर तिथला पुरणपोळीचा स्वयंपाक आहे, ते रुटीन मी तुमच्यासोबत तिथं गेल्यावर शेअर करेन. तर चला, मी पटकन आवरून घेते आणि जमल्यास जाते वेळी व्हिडिओ शूट करेन, किंवा मग तिथं गेल्यानंतर व्हिडिओ शूट करेन. तर आत्ता 4ला 10 मिनटं कमी आहेत. सगळी कामं आवरलीत. खरं तर लवकर बस होती, जायला पाहिजे होतं. मे बी आम्हाला बस चुकली. आता गेल्यानंतर समजेल. मम्मी आणि ग्रेशू गेलेत पुढे स्टँडवर. मी आत्ता निघते. आता गेल्यानंतरच व्हिडिओ कंटिन्यू करेन, कारण वेळ खूप झाला आहे, ऊन भरपूर आहे. बहुतेक आम्हाला बस चुकले, कारण 4:15 वाजले. 4:30ला बस गावात जाते, म्हणजे इथून मे बी इथं 3:45ला वगैरे येत असेल, किंवा 4 वाजता. आम्ही करेक्ट 4ला इथे आलो, तरी पण तेव्हापासून बस आलीच नाही. तर आता बहुतेक आम्हाला 5:30ची बस भेटणार आहे. बघू किती वाजेची बस भेटते. कंटाळा इथपासून खूप. 4:45ची बस भेटली. आम्ही 5:30ला घरी गेलो. खूप वेळ झाला आम्हाला घरी जायला. घरी गेल्यानंतर चहा वगैरे घेतला आणि ग्रेशूची बाळासोबतची मस्ती तुम्ही बघताय.
ती खूप एन्जॉय करते त्याच्यासोबतचा टाईम. आणि तो पण आम्ही जेव्हा फर्स्ट घरी जातो तेव्हा कोणी पण घरी येऊ देत, एक 5 ते 10 मिनटं तो लवकर येत नाही, हसत वगैरे काहीच नाही, एकटक नुसता बघत राहतो आणि त्याच्यानंतर मग हळूहळू तो नॉर्मल होतो आणि मग सगळ्यांकडे जायला लागतो. इथे ग्रेशू गेल्या गेल्या त्यालाच घेऊन बसली होती गाडीमध्ये आणि तो पण मस्त तिच्यासोबत खेळतो वगैरे. खूप दोघं एन्जॉय करतात एकमेकांसोबतचा टाईम. ही पिलूची मैत्रीण आहे. त्यांची मस्ती चालू होती. गेल्यानंतर चहा वगैरे घेतला आणि मग बाकीचं रुटीन जे असतं तेच. उद्यापासून होळीची इथली तयारी होती, पुरणपोळीचा स्वयंपाक होता. आता इथलं रुटीन होतं होळीचं. इथे थोडी होळी वेगळ्या पद्धतीची असते, म्हणजे 5 दिवसाची असते. तुम्हाला मी थोडक्यात दाखवीन, एखादा व्लॉग बनवेन सगळं मिळून, कारण जास्त मी पाहुणे वगैरे येणार तर जास्त व्हिडिओ करत बसत नाही मी. याच्या अगोदरही बरेच वेळा मी बोलले. आणि असा होता आजचा दिवस. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.